नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील IMP 150 प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा। प्रश्न आहे, भारतात प्रथम रेल्वे सुरू झाल्याची बातमी ज्ञानोदय वृत्तपत्रात कोणत्या शीर्षकाने छापण्यात आली? सो भारतामध्ये जेव्हा प्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकाने जी आहे ही बातमी छापण्यात आली। भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले धोंडो केशव कर्वे यांनी। भारतात सुरू झालेली इंग्रजांविरुद्धची पहिली चळवळ कोणती होती? भारतात सुरू झालेली इंग्रजांविरुद्धची पहिली चळवळ होती स्वदेशी चळवळ, जी 1905 ला सुरू झाली होती। कोणत्या चळवळीचा संबंध तीन काठी या पद्धतीशी आहे? तर चंपारण्य सत्याग्रहाचा संबंध तीन काठी या पद्धतीशी आहे। जवाहरलाल नेहरूंनी गुलामगिरीची सनद म्हणून कोणत्या कायद्याचा उल्लेख केला? जवाहरलाल नेहरू यांनी गुलामगिरीची सनद म्हणून भारत सरकार कायदा 1935 चा उल्लेख केला। ईस्ट इंडिया असोसिएशन, जिची स्थापना झालेली 1 नोव्हेंबर 1866 ला, ती कोणी स्थापन केली होती? ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केली होती दादाभाई नौरोजी यांनी। दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणी केली? ती घोषणा केली होती व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो याने। भारतात पहिला स्वातंत्र्य दिन कधी पाळला गेला? भारतात पहिला स्वातंत्र्य दिन पाळला गेला 26 जानेवारी 1930 रोजी। बंगालच्या गव्हर्नरला कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं होतं? बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार। महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले। इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण होता? तर तो होता हैदराबादचा निजाम। स्वतःला बंगाल टायगर म्हणवणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड वेलेस्ली। मुंबई गिरणी कामगार संघटने त्याची स्थापना झालेली 1890 ला, ती कोणी स्थापन केली होती? मुंबई गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 ला। गांधीजींच्या दांडी यात्रेचा प्रारंभ कधी झाला? गांधीजींच्या दांडी यात्रेचा प्रारंभ झाला 12 मार्च 1930 रोजी। गांधीजींनी दांडी यात्रेचा प्रारंभ किती सहकार्यांसोबत केला? गांधीजींनी दांडी यात्रेचा प्रारंभ 78 सहकार्यांसोबत केला। इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू कोठे झाला? राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला ग्वाल्हेर, जे येते MP मध्ये, मध्य प्रदेशला। तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर तो होता बापू गोखले। भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं जातं? ते म्हटलं जातं लोकमान्य टिळकांना। भारतात पाश्चिमात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषा सुरू करण्याचा पुरस्कार कोणी केला? तो केला राजा राम मोहन रॉय यांनी। नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली? नवजवान भारत सभा स्थापन केली भगतसिंग यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तो किल्ला जिंकला होता तोरणागड। तोरणागड हा किल्ला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला। पिट्स इंडिया ऍक्ट कधी मंजूर करण्यात आला? पिट्स इंडिया ऍक्ट मंजूर करण्यात आला 1884 मध्ये। भारत छोडो आंदोलनावेळी सातारा येथे प्रतिसरकारे कोणी स्थापन केली होती? ती प्रतिसरकारे स्थापन केली होती क्रांतिसिंह नाना पाटील यांनी। कोणी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता? महात्मा गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोठे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 1927 ला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? तर ती होती श्रीरंगपट्टण येथे। घरचा पुरोहित या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर ते होते भास्करराव जाधव। 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते रासबिहारी घोष। महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा कधी मोडला? महात्मा गांधीजींनी 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला। धारासणा येथे कोणी मिठाचा सत्याग्रह केला? तर तो केला सरोजिनी नायडू यांनी 21 मे 1930 रोजी।
8 ऑगस्ट 1942 रोजी कोणी छोडो भारत ठराव मांडला? तर छोडो भारत ठराव मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे 1953 रोजी सुरू झाली. काँग्रेसने कोणत्या गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकला? काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवरती बहिष्कार टाकला. नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? नोकरशाहीची निर्मिती केली लॉर्ड कॉर्नवॅलिसने. रॉबर्ट क्लाइव्हने कोठे दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये 1865 साली जे आहे दुहेरी राज्यसंस्था अस्तित्वात आणली. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केली अमेरिका येथे. मुघल राजवटीमध्ये कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे? मुघल राजवटीमध्ये जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे औरंगजेबाला. मेजर हुसेनवरती कोणी गोळी झाडून त्याला जखमी केले? जखमी केलेला आहे मेजर हुसेनला मंगल पांडे यांनी. कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? ते आहेत सेनापती बापट. गांधी आयर्विन करार कधी झाला? गांधी आयर्विन करार झाला 5 मार्च 1931 ला. इंग्रजांनी भारतात कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर इंग्रजांनी भारतात भात व गव्हाच्या लागवडीस प्रोत्साहन दिलं नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? त्यांना ठेवलं होतं एडन कारागृहात. मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते? तर मधुकर नावाचे नियतकालीन सुरू केले होते विनोबा भावे यांनी. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले सप्टेंबर 1946 ला. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे ढाका येथे. कोणी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचं निमंत्रण दिलं? रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचं निमंत्रण दिलं. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. 52 कशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले या ग्रंथांची रचना कोणी केली? या ग्रंथांची रचना केली सावित्रीबाई फुले यांनी. कोणत्या साली सायमन कमिशन भारतात आलं? सायमन कमिशन भारतात आलं 1928 साली. 17 ऑगस्ट 1932 रोजी कोणी जातीय निवाडा घोषित केला? तो जातीय निवाडा घोषित केला रॅमजे मॅकडॉनल्ड यांनी. चले जाव आंदोलनात कोणी भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं? तर ते भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं जयप्रकाश नारायण यांनी. शेषाद्री प्रकरण कोणत्या समाज सुधारकांशी संबंधित आहे? शेषाद्री प्रकरण संबंधित आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी. आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कोठे स्थापन झाले? आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन झाले सिंगापूर येथे. वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र कोणी घेतलं होतं? वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी. कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरची हत्या केली. तो जॅक्सन कोणत्या जिल्ह्याचा कलेक्टर होता? तो जॅक्सन होता नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर. झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या? झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. सन 1802 मध्ये कोणी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? 1802 मध्ये इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केलेला आहे दुसरा बाजीराव यांनी. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना कोठे केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली पश्चिम बंगाल येथे. जहाल व मवाळ यांच्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात फूट पडली? तर सुरत अधिवेशन जे 1907 ला झालं होतं त्याच्यामध्ये जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना जी झाली होती 1889 ला ती कोणी केली होती? तर ती केली होती लाला हंसराज यांनी. कोणत्या देशाने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली?
जपान देशाने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. वेदांकडे परत चला ही घोषणा कोणत्या समाजाची होती? वेदांकडे परत चला ही घोषणा होती आर्य समाजाची. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क नावाचं वसतिगृह सुरू केलं. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ ही वृत्तपत्र कोणाची होती? ही वृत्तपत्रे होती ॲनी बेझंट यांची. महात्मा गांधीजींना मार्च 1922 मध्ये का अटक करण्यात आली होती? तर त्यांच्यावरती जे आहे यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिण्याचा आरोप होता आणि त्याच्यासाठी जे आहे त्यांना राष्ट्रद्रोहाचा खटला त्यांच्यावरती भरवण्यात आला. पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? तर तो भरवला होता लॉर्ड लिटनने. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला? हा प्रयत्न केला होता सिराज उद्दौला याने. भाऊ महाजन यांनी कधी प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं? 1841 ला भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं. विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन याचा वध कोणी केला? हा वध केला होता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली? टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केली महात्मा गांधी यांनी. झाशीचा राजा गंगाधरराव यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव काय ठेवलं? झाशीचा राणा गंगाधरराव यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव ठेवलं होतं दामोदरराव. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती बॉम्बे असोसिएशन, जी 1852 ला स्थापन करण्यात आली होती. राजर्षी शाहू महाराज यांनी डेक्कन रयत संस्थेची स्थापना कोठे केली होती? ती केली होती निपाणी येथे. पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचं आयोजन कोणी केलं? तर ते केलं होतं रामसिंह कुका यांनी. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो पुणे करार झाला होता, त्याला येरवडा करार असंही म्हटलं जातं, तो कधी झाला होता? तर तो झाला होता 24 सप्टेंबर 1932 ला. प्लेग कमिशनर रॅडचा वध कोणत्या चाफेकर बंधूंनी केला? प्लेग कमिशनर रॅडचा वध केला होता दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी. कोणी खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली? ही संघटना सुरू केली होती खाल अब्दुल गफार खान यांनी. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणापासून झाला? औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला इंग्लंडपासून. 1925 मध्ये काकोरी रेल्वे दरोड्याचं आयोजन कोणी केलं होतं? हे काकोरी रेल्वे दरोड्याचं आयोजन केलं होतं हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेने. इसवी सन 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? 8व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट या घराण्याचा उदय झाला. दुहेरी राज्यव्यवस्था काय होती? ही राज्यव्यवस्था होती महसूल गोळा करण्याचं काम कंपनीकडे होतं. कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे देण्यात आलं होतं. अशा प्रकारे ही दुहेरी राज्यव्यवस्था होती. 1973च्या चिपको आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? चिपको आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं सुंदरलाल बहुगुणा यांनी. जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला होता? रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली? ही टीका केली होती भारत मंत्री बर्कनहेड यांनी. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले. भगिनी निवेदिता यांनी लढाऊ हिंदू धर्म या शब्दात स्तुती कोणत्या समाजाची केली? लढाऊ हिंदू धर्म या शब्दात स्तुती केलेली आहे आर्य समाजाची भगिनी निवेदिता यांनी. तामिळनाडूतील मीठ सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? ते केलं सी राजगोपालाचारी यांनी. भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या? तर त्या होत्या रखमाबाई जनार्दन सावे. लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता मंडालेच्या तुरुंगात. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असत? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादी यांची शतपत्रे प्रसिद्ध होत.
इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? सो इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली रास बिहारी बोस यांनी. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कोणत्या वृत्तपत्राला जातो? सो हा मान जातो ज्ञानोदय या वृत्तपत्राला. अहमदनगरच्या कोणत्या राणीने सम्राट अकबराला विरोध केला होता? सो अहमदनगरच्या चांद बेबी या राणीने सम्राट अकबराला विरोध केला होता. राष्ट्रभक्त समूह नावाची गुप्त संस्था कोणी स्थापन केली? सो ही संस्था स्थापन केली होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. महाराष्ट्रात आर्य समाज तत्वाचा प्रसार कोणी केला? महाराष्ट्रात आर्य समाज तत्वाचा प्रसार केलेला आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि न्यायमूर्ती रानडे यांनी. लाला लजपतराय यांनी कोणत्या समाजाच्या धर्तीवरती पंजाबमध्ये पीपल्स सोसायटीची स्थापना केली? तो लाला लजपतराय यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवरती पंजाबमध्ये पीपल्स सोसायटीची स्थापना केली. आचार्य विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रह ही चळवळ कोठे सुरू केली? सो वैयक्तिक सत्याग्रह ही चळवळ सुरू केली विनोबा भावे यांनी पवनार येथून. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना कोणी केली? सो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली लाला लजपतराय यांनी 1920 साली. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार कोठे स्थापन केलं? सो आझाद हिंद सरकार स्थापन केलं सिंगापूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी. प्लासीची लढाई कोणाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी लढवली? सो प्लासीची लढाई लढवली होती रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली. भारतीय सैनिकांसाठी सागरी प्रवास कोणत्या वर्षी अनिर्वाह्य करण्यात आला? सो भारतीय सैनिकांचे सागरी प्रवास अनिर्वाह्य करण्यात आला 1856 साली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? सो याची स्थापना केली होती भगतसिंग यांनी. भारतीय इतिहासात कोणाच्या कारकिर्दीला भारताचा सुवर्णकाळ म्हटलं जातं? सो उत्तर आहे गुप्त साम्राज्याच्या कारकिर्दीला भारताचा सुवर्णकाळ असं म्हटलं जातं. विवेकानंदांनी कोणत्या वर्षी जागतिक धर्म परिषदेमध्ये जे आहे भाग घेतलेला आहे? सो विवेकानंदांनी 1893 साली जागतिक धर्म परिषदेमध्ये भाग घेतला. जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी कोणत्या देशातून भारतामध्ये परतले? तो दक्षिण आफ्रिका या देशातून जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी भारतामध्ये परतले. भारतात दुहेरी सरकारची व्यवस्था कोणत्या कायद्याने सुरू केली? पिट्स इंडिया ऍक्ट 1884 या कायद्याने दुहेरी सरकारची व्यवस्था भारतामध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधींनी कोणाला नाइटिंगेल ऑफ इंडिया ही पदवी दिली? सो सरोजिनी नायडू यांना महात्मा गांधी यांनी नाइटिंगेल ऑफ इंडिया ही पदवी दिली. भारतात कोणत्या व्हाईसरॉयची हत्या करण्यात आली? सो भारतामध्ये लॉर्ड मेयो या व्हाईसरॉयची हत्या करण्यात आली. 17 डिसेंबर 1927 रोजी जॉन सॉर्डन्सची गोळ्या झाडून हत्या कोणी केली? सो जॉन सॉर्डनची गोळ्या झाडून हत्या केली भगतसिंग यांनी. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सो 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सो बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते मदन मोहन मालवीय. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? सो सायमन कमिशन भारतात 1927 ला आले. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? दुसरे महायुद्ध सुरू झाले 1929 साली. शुद्धी चळवळ कोणी सुरू केली? शुद्धी चळवळ सुरू केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणी जर्मनी येथे टायगर लीजनची स्थापना केली? सो जर्मनी येथे टायगर लीजनची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल्व सिद्धांत कोणी दिला? सो राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी वॉल्व सिद्धांत दिला लाला लजपतराय यांनी. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव अधिवेशन कोठे झाले? सो बेळगावचं जे अधिवेशन होतं 1924चं त्या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? आनंदमठ ही कादंबरी लिहिली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी. 1617 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची परवानगी कोणी दिली? सो ही परवानगी दिलेली आहे जहांगीरने. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली? सो सनद कायदा 1813 या कायद्याने जे आहे ईस्ट इंडिया कंपनीची व्यापार मक्तेदारी संपुष्टात आली. इंडियन रिफॉर्म असोसिएशनचे संस्थापक कोण होते? सो इंडियन रिफॉर्म असोसिएशनचे संस्थापक होते केशवचंद्र सेन. दादाभाई नौरोजी यांनी 1882 ला ब्रिटिश पार्लमेंटच्या कोणत्या सभागृहामध्ये ते निवडून आले होते?
दादाभाई नौरोजी 1882 ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आले होते. मुंबई येथे 1918 भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? मुंबई येथे 1918 भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून ओळखलं जातं लॉर्ड रिपनला. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू केली होती? होम रूल चळवळ प्रथम आयर्लंड या देशामध्ये सुरू केली होती. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? लोकमान्य टिळकांनी मुंबई येथे स्थापन केलेल्या होम रूल लीगचे अध्यक्ष होते बॅरिस्टर बत्तिस्ता. थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्य कार्यालय 1886 कोठे स्थापन केले गेले? ते स्थापन केले गेले मद्रास जवळ अड्यार येथे. असहकार चळवळ प्रारंभ करण्याची घोषणा गांधीजींनी कधी केली? असहकार चळवळ प्रारंभ करण्याची घोषणा गांधीजींनी 1 ऑगस्ट 1920 ला केली. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? ते होते सर सय्यद अहमद खान. नागरी सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची जी पद्धत आहे ही तत्वता कधी मान्य करण्यात आली होती? ही तत्वता मान्य करण्यात आली होती 1853 ला. लाल, बाल आणि पाल असे कोणाला संबोधले जाईल? लाल, बाल आणि पाल संबोधले जाईल लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना. कोणत्या भारत सरकारच्या कायद्याने मुस्लिमांना वेगळे प्रतिनिधित्व देण्यात आलं? 1909च्या मॉर्ले मिंटो कायद्याअंतर्गत मुस्लिमांना वेगळे प्रतिनिधित्व देण्यात आलं. फ्रेंचांनी भारतात त्यांचा पहिला कारखाना कोठे स्थापन केला? फ्रेंचांनी भारतामध्ये सुरत जे गुजरातला येते तिथे त्यांचा पहिला कारखाना सुरू केला. कोणता कायदा व्हर्नॅक्युलर ऍक्टची पुनरावृत्ती होता? इंडियन प्रेस ऍक्ट 1910 हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टची पुनरावृत्ती होता. सविनय कायदेभंग आंदोलनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? सविनय कायदेभंग आंदोलनावेळी लॉर्ड आयर्विन हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. कोणत्या लढाईने भारतात ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित केलं? प्लासीच्या लढाईने भारतामध्ये ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. भगतसिंग यांना कोणत्या प्रकरणात फाशी देण्यात आली? भगतसिंग यांना लाहोर कट प्रकरणात फाशी देण्यात आली. सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटांचं नाव काय ठेवलं? सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव ठेवले होते शहीद आणि स्वराज. अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.